आज ना आईने घरी छानपैकी मस्त इडलीचा बेत केला. गरमागरम एकदम मस्त सांबर आणि गरमागरम अशा इडल्या, ते पण एकदम टुम्म अशा फुगलेल्या. तर छानपैकी आईने मस्त मला एक प्लेटमध्ये सांबर आणि इडली मला इथे काढून ठेवलं. पण तोपर्यंत मी तिला म्हटलं, की "आई, मी देवपूजा करून घेते." तर इथे मस्त मी माझी ही सकाळची देवपूजा आहे आणि इतकं प्रसन्न वाटतं ना, की इथे बसल्यानंतर केव्हा माझा 1 तास जातो ना मला कळत नाही. मला इथे बसायला फार आवडतं. एक वेगळी शक्ती, एक वेगळी ऊर्जा आणि एक नवीन दिवसाची सुरुवात करण्यासाठी एक सकारात्मक ऊर्जा मला इथून मिळते. तर छानपैकी मस्त पूजा केल्यानंतर ना, आम्ही निघालो. ताईच्या मुलाचा बड्डे होता, तर त्याच्या बड्डेकरता आम्ही निघालो होतो आणि तिथे इतकी हिरवळ होती ना रस्त्याने, की असं वाटत नव्हतं, की एवढा उन्हाळा चालू आहे. वेळेवरच काय झालं आणि गाडी पिकअपच घेत नव्हती. तर त्यामुळे माझ्या भावानी गाडी तिथे साईडला थांबवली. एक वेळ चेक केलं त्यांनी. तर थोडा वेळ परत गाडी चालू झाली आणि त्यानंतर सूर्य जेव्हा अस्ताला जात होता, इतकं छान ते वातावरण होतं ना तिथे आणि एकदम असं जास्त ट्रॅफिक नव्हतं त्या रोडवरती, पण छान वाटत होतं त्या रोडने जाताना. आणि गाडीने परत मधात एक वेळ आम्हाला असा दगा दिला. त्यांनी परत बॉनेट उघडलं. आतमध्ये काय प्रॉब्लेम झाला ते त्यांनी बघितलं आणि मग परत गाडी अशी छान सुसाट सुटली. हा प्रॉब्लेम सॉल्व झाला आणि त्यानंतर जेव्हा आम्ही जात होतो ना रोडवरनं, तर एका टू व्हीलरवरती हा छोटासा राजकुमार त्याच्या बाबांची बॅग असा घेऊन बसला होता आणि इथून तर सूर्यास्त इतका छान दिसत होता ना आणि खरंच असा जर नजारा असला ना, तर कुणाला रस्त्याने जावं वाटणार नाही. आणि इथे हा माझ्या ताईचा मुलगा शिव, याचा आज बड्डे होता आणि इतका सुंदर दिसत होता ना, छान नवीन कपडे घातलेले आणि ही माझी ताई त्याचं औक्षण करत होते. तर त्याला पण इतका आनंद होत होता ना मनामधून, की केव्हा सगळे मुलं येतात आणि केव्हा केक कट करतात. तर त्याला मी म्हटलं, "स्माईल प्लीज." तर पूर्णच्या पूर्ण 32 दात दाखवत होता. तर सो एवढा छान झाला ना त्याच्या बड्डेचा कार्यक्रम आणि त्याला म्हटलं, की "तू दोघांपैकी आईला आधी भरवशील की बाबांना?" तर त्यांनी आधी आईला भरवलं. तर छान असं तर असं त्याचं कन्फ्युजन तिथे संपलं आणि माझा तर कुणी व्हिडिओच काढला नव्हता आणि आज माझ्या अचानक लक्षात आलं, की मी सुद्धा मला व्हिडिओमध्ये घेतलं नाही. तर काही ही अशी फोटो होती, तर ही तुमच्यासमोर इथे तुम्हाला दिसतील.